जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जप तप कर्म हरिविण धर्म, वाउगाची श्रम व्यर्थ जाय. बघा, तुम्ही जप करता, तप करता, कर्म करता, पण जर हरीचे नाम भावाने घेत नसाल, आत्म्याला स्मरून घेत नसाल, तर तुमचे हे सगळे वाया जाईल. हरीशिवाय, आत्म्याशिवाय हे सगळे करणे वाया जाईल. याचे जे श्रम आहेत, याचे जे कष्ट आहेत, ते फुकट जातील. मग तुम्ही जप करा, तुम्ही तप करा, तुम्ही नाना प्रकारची कर्मे करा, कामं करा. सगळी कामं आहेत ना, ती हरी हरी म्हणत करा. भगवंताचे नाम घेत घेत सगळी कामे करा. मग बघा, तुमचे कुठलेही कार्य वाया जाणार नाही. नाहीतर जप तप कर्म धर्म हे सगळे हरीशिवाय वाया जाईल. तुम्हाला विनाकारण श्रम होतील. म्हणून ज्ञानोबा कळकळीने सांगतात की माझ्या भक्तांना हरीचे, आत्म्याचे स्मरण सतत राहिले पाहिजे. आणि त्या जपामध्ये, तपामध्ये, कर्मामध्ये, धर्मामध्ये सगळ्या ठिकाणी तो हरी आहे याचा विसर होता कामा नये. त्याचा जप सोडायला नको, नाहीतर काय होईल? वाउगाची श्रम व्यर्थ जाय. ज्ञानोबा म्हणतात, असे जे अखंड हरिपाठ हरिस्मरण करणारे लोक होते, त्यांचे काय झाले हो? ते सांगतात, ज्यांनी ज्यांनी अशा तऱ्हेने हरी अशा मंत्राचा किंवा कोणत्याही नामाचा अखंड जप केला, त्यांना काय लाभले हो? ज्ञानोबा सांगतात, हरिपाठी गेले ते निवांतची ठेले, भ्रमर गुंतले सुमन कळिके. हरिपाठ करता करता जे पुढे निघून गेलेले असतील, ते निवांत आहेत, शांत आहेत. त्यांना आता कुठलाही धोका राहिलेला नाही. म्हणून हरिपाठ झाल्यानंतर, म्हणजे हरिपाठाचे स्मरण करता आपला प्राण गेला, तर आपल्याला पुढे विश्रामच मिळेल, शांती मिळेल, सौख्य मिळेल. नाहीतर मग जो जन्मभर काही करत नाही, देवाचे नाव घेत नाही, त्याला मेल्यानंतर नाना योनीमधून भटकावे लागते. आणि त्या बाकीच्या सगळ्या दुःखाच्या योनी असतात. त्या योनीमधून तो रडत रडत ते सगळे दुःख भोगत जातो. पण आमचा हा जो साधक आहे, तो सतत नामस्मरण करत गेला तर तो निवांत राहतो, शांत राहतो, तो सुख भोगतो. निदान पुढच्या जन्मात तरी सुख मिळावे म्हणून ज्ञानोबा सांगतात, अरे शांत रहा, हरिनाम घ्या. पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला शांती लाभेल, सौख्य लाभेल, समाधान लाभेल. म्हणून आता देवाचं स्मरण करा, घ्या ना देवाचे नाव, हे पुण्य वाढवा जपाचे. पहा, आता पुढे ज्ञानोबा आपल्याला दृष्टांत देतात. भ्रमर गुंतले सुमन कळिके. हे जे भुंगे फुलातला मध चाखण्यासाठी फुलामध्ये जातात, निरनिराळ्या प्रकारच्या फुलामध्ये तो मध असतो. तो मध घेण्यासाठी गेलेला तो भ्रमर एखाद्या संध्याकाळच्या वेळेला गेला तर संध्याकाळी फुलाची कळी मिटून जाते आणि मग तो त्याच्यामध्ये अडकून बसतो. हा भुंगा जो आहे, तो लाकूड सुद्धा कोरून बाहेर पडतो, किती का कडक लाकूड असे ना, आणि त्या कळिकेमध्ये सापडला, किती मऊ आहे ती, तिथे रात्रभर अडकून बसतो. आता हा काय चमत्कार आहे? एक छोटीशी कळी, आणि ती इतकी नाजूक असते, त्यात हा भ्रमर अडकून बसतो आणि रात्रभर वाट पाहत बसतो, केव्हा पहाट होईल, केव्हा कळी उमलेल. वास्तविक ती कळी चिरून बाहेर पडणं त्याला सोपं आहे. जर तो लाकूड पोखरतो तर मग ही कळी काय आहे? ती तर मऊ आहे. पण नाही, जे मऊ आहे ना, त्याला दुखवायचे नाही, कारण ते आपल्याला मत देते, आपल्यावर त्याचे उपकार आहेत. मग त्याला आपण कसे काय चिरायचे? अरे साधी गोष्ट कळते भुंग्याला, मग आपल्याला का कळू नये? आपल्याला देवाने तर बुद्धी दिलेली आहे. जो कोणी थोडेसे चांगले आपल्याला देतो, त्याचे उपकार फेडायला पाहिजे. आणि गुरूंनी तर एवढे दान दिले आहे आपल्याला, मोक्षाचे साधन दिलेले आहे. मग गुरूंचे उपकार किती असतील? तात्पर्य असे की जो कोणी आपल्याला थोडेसे काही देतो, त्याचे उपकार तो भुंगा सुद्धा मानतो. त्याला माणसासारखी बुद्धी सुद्धा देवाने दिलेली नाही, तरी तो मानतो. मग आपण का मानू नये?
त्या कळिकेमध्ये मध सेवन करण्यात स्वतःला विसरून जाऊन तो भुंगा अडकून पडतो, तसेच आपणही हरिनामात स्वतःला विसरून जाऊन त्या हरीच्या चरणापाशीच राहायला हवे, असे ज्ञानोबा सांगतात. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.